ताक पिण्याचे फायदे. बऱ्याच जणांचे म्हणणे असते की ताकाऐवजी दही किंवा दूध घेतले तर चालेल का? काहींना ताक आवडते किंवा कोणाला आवडत नाही. तर आयुर्वेदात एक सिद्धांत सांगितलेला आहे, कुठल्याही पदार्थावर एक संस्कार केला की त्याचे गुणधर्म बदलतात. दह्यामध्ये साधारणतः 8 पट पाणी टाकल्यानंतर ते घुसळून घेतल्यानंतर ताक तयार होतं. म्हणजेच त्या घुसळण्याच्या प्रक्रियेमुळे ते अतिशय लघु आणि पचायला हलके होते. त्यामुळे ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. हे अमृत पेय पिण्याचे फायदे कोणकोणते आहेत तर ते बघूया. नंबर 1, नैसर्गिक थंडावा मिळवण्यासाठी ताक हे थंड पेय आहे. त्यामुळे त्वरित थंडावा मिळण्यासाठी ताक हे उत्तम आहे. उन्हाळ्यामध्ये शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये वातावरणात उष्णता वाढते, त्यामुळे उष्माघाताचे विकार होतात. कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी ताक पिल्याने तापमान नियंत्रणात राहते. नंबर 2, ताक पिल्याने शरीरातील उष्णता देखील कमी होते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. नंबर 3, ताक प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होऊन लठ्ठपणा देखील कमी होतो. नंबर 4, वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात चिमूटभर सैंधव मीठ टाकून घ्यावे, यामुळे आराम पडतो. नंबर 5, ताकामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. नंबर 6, पोटात जंत झाले असतील तर ताकामध्ये चिमूटभर ओवा पावडर टाकून घ्या, यामुळे पोटात जंत होण्याचे प्रमाण कमी होते. नंबर 7, तोंड आले असेल किंवा तोंडात छाले पडले असतील तर ताकाच्या गुळण्या कराव्यात, यामुळे आराम मिळतो. नंबर 8, ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक हे मूत्रावाटे बाहेर फेकले जातात, त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. नंबर 9, ताक पिल्याने पोट साफ व्हायला मदत होते. नंबर 10, ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर देखील बलवान होते आणि ताकद वाढते. नंबर 11, ताक 3 दिवस इतर काहीही न खाता घेत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते, तसेच शरीरातील चरबी निघून जाते. नंबर 12, चेहऱ्यावरील काळे डाग आणि चेहरा उजळ तेजस्वी करण्यासाठी ताक प्यावे. ताकात व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात. नंबर 13, लहान मुलांना दात येते वेळी खूप त्रास होतो, तर अशा वेळी त्यांना दिवसभरातून दररोज 4 ते 5 चमचे ताक दिल्यास दात येताना मुलांना त्रास होणार नाही. नंबर 14, ताकात गूळ टाकून प्या. यामुळे उन्हाळे लागले असेल किंवा लघवीला जळजळ होत असेल तर ती देखील थांबते. नंबर 15, ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी ताक पिले पाहिजे. यामुळे पोट साफ देखील राहते, तसेच पोट फुगल्यासारखे वाटत नाही. नंबर 16, पोटदुखी बरी करण्यासाठी रिकाम्या पोटी ताक प्या. ज्यांना सतत पित्त होते त्यांनी ताकात साखर आणि काळी मिरी पावडर टाकून घ्या, यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. नंबर 17, डोकेदुखीसाठी ताकामध्ये जायफळ टाकून घ्या, यामुळे डोकेदुखी देखील थांबते. या आरोग्यविषयक माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.